त्यांना प्लेअर ऑफ द मॅच डेडिकेट करतात ते पहा. उमेर यांनी सांगितलंय की माझ्या बंधूचा अगदी मला आत्मविश्वास वाढवायचा आणि तोही चांगला खेळलाय, त्या कारणानं जो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब होता तो मात्र आपण पाहिलं तर आपल्या स्वतःच्या बंधूला इकडे मात्र समर्पित केलाय. हे एवढं मोठं हृदय असणं खूप गरजेचं आहे, कारण की एकंदरीत चांगला परफॉर्मन्स होत असताना चांगलं क्रिकेट होतं, प्लेअर ऑफ द मॅच एवढ्या मोठ्या स्टेजवरती मिळते, पण आपल्या भावाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ते प्लेअर ऑफ द मॅचची अगदी ट्रॉफी समर्पित केली आपल्या भावाला. मनपूर्वक अभिनंदन या दोन्ही खेळाडूंच्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ऐकूया फैजान. हेलो बाबा जुम्मल, जहाँ भी हो स्टेज पे आए. बाबा जुम्मल. टाइम हो चुका है, 12 12:30 हो चुके हैं. देखिए पहली गेंद खेली आमिर ने और पहली गेंद पे अरसलान के ऊपर हल्ला बोला. पहली गेंद को भेजा सीमा रेखा पार 6 रनों के लिए. देखिए अल्तमज पहली गेंद फेस की थी अल्तमश और पहली गेंद पे हल्ला बोला था अरसलान के ऊपर. अल्तमश ने कैच स्ट्रोक किया था, गेंद को भेजा था 6 रनों के लिए. अपने टीम का अपना खुद का खाता खोला है सिक्सर से. अल्तमश ने उनके साथ में आए सलामी बल्लेबाजी मार्ग पर आमिर. देखिए अरसलान के पहली गेंद पे हल्ला बोला है. अरसलान पल्लू कर गेंदबाजी मार्ग पर फिर से एक मरतबा हल्के हल्के मुझे दौड़ना शुरू किया. इस मरतबा देखिए बैट की लीडिंग इस मरतबा देखिए बड़ी मछली फंसाई है अरसलान पल्लवकर ने अल्तमश नाम की. देखिए अरसलान कह रहे आप शेर हो तो मैं सवा शेर हूं. लवकर इस मरतबा देखिए हो स्लो लाइक की गेंद थी, लेकिन एक रन चुराने से नहीं रोकेंगे. लीग बाई के रूप में 22 के रूप में 1 रन मिलेगा. इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 7 या आंकड़े पर. अब तक 3 गेंदें फेंकी है और 7 रन खर्च किया और एक बल्लेबाज को चलता किया है. अल्तमश नाम की बड़ी मछली फंसाई थी अरसलान पल्लवकर ने. अब तक 3 गेंदें आना बाकी है. आमिर पहली गेंद फेस करेंगे अरसलान की. इस मरतबा देखिए हो क्या गेंदबाजी कमबैक अरसलान पल्लवकर. मुझे ऐसा ही नहीं कहा जाता, आइकॉन खिलाड़ी मुझे ऐसे ही नहीं कहा जाता. देखिए गेंदबाजी, पहली गेंद पे छक्का जरूर खाया था, उसके बाद कमबैक किया है. देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं अरसलान मैदान के अंदर. इस मरतबा देखिए फिर से एक मरतबा देखिए अंपायर जी नाराज. अंपायर जी कह रहे ना मुन्ना ना ऐसी गलती नहीं करना. व्हाइट इस व्हाइट से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 8 आंकड़े पर. देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन दिशा से भटके थे थोड़े. कि 2 गेंदें आना बाकी है. आमिर का बल्ला बांध के रखा है अरसलान पल्लवकर ने. फिर से एक मरतबा, इस मरतबा ब्लॉकर लाइक की गेंद उसे खेलते हैं, रनआउट का मौका, लेकिन 1 रन चुराने से नहीं रोकेंगे. इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है उछलता कूदता 9 आंकड़े पर. देखिए अकरम पिछले मैच के हीरो, क्या बल्लेबाजी की थी. अपने टीम के लिए 2 गेंदों में 2 बड़े हिट जड़े थे. अब आए अरसलान पल्लवकर उनके सामने. इस मरतबा फंसाया है फील्डर. 1 रन मिलेगा. एक और के इतना पे स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 10 आंकड़े पर.
ठीक है, टीम की तरफ से दूसरी कोटे की पहली ओर लेके आए सुहेल, गेंदबाजी मार्ग पर महार एक्सप्रेस, सुहेल कुंडली गेंदबाजी मार्ग पर, उनके सामने आक्रम। देखिए ये गेंदबाज रफ्तार भरी गेंदे फेंकने में माहिर है। देखिए उनके सामने बल्लेबाज आक्रम, पिछले मैच का हीरो, और उनके सामने अभी गेंदबाज सुहेल कुंडलिक, महार एक्सप्रेस गेंदबाजी मार्ग पर राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे, दौड़ना शुरू किया। इस मरतबा देखिए हो, देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज, पहली गेंद बिंदी फेंकी है। देखिए अकरम का बल्ला बांध के रखा है, जो पिछले मैच के हीरो थे, लेकिन सुहेल कुंडलिक महार एक्सप्रेस गेंदबाजी मार्ग पर है, पहली गेंद बिंदी फेंकी है। अब तक 5 गेंदें आना बाकी है, 5 गेंदों का हाल क्या होगा। देखिए लंबा रनअप है सुहेल का, क्या गेंदबाजी करते हैं अपने टीम के लिए, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं सुहेल। इस मरतबा देखिए पुल अनसक्सेसफुल, इस मरतबा अकरम को जाना होगा बैक टू पवेलियन। अकरम को जाना होगा बैक टू पवेलियन। अकरम की जगह संभालने के लिए मैदान के अंदर अफजान आए हैं, 2 गेंदे फेंकी है, एक बल्लेबाज को चलता किया है सुहेल ने, और अब तक एक भी रन खर्च नहीं किया है। स्कोर कार्ड पर स्कोर वही थमा हुआ 10 ये आंकड़े पर। फिर से एक मरतबा सुहेल, इस मरतबा देखिए फुल टॉस लाइन की गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया है। महमूद तेजी से आए गेंद पर, कोई गलती नहीं करेंगे, 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 11 ये आंकड़े पर। देखिए आमिर आए स्ट्राइक पर, अब तक एक भी गेंद फेस नहीं की है सुहेल की। देखिए महार का एक्सप्रेस गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर है, 3 गेंदे फेंकी है, एक बल्लेबाज को चलता किया, अब तक एक ही रन खर्च किए। सुहेल क्या गेंदबाजी कर रहे हैं, अब तक 3 गेंदे आना बाकी। देखिए आमिर पहली गेंद फेस करेंगे सुहेल की, आमिर छक्का लगाएंगे क्या, या सुहेल आमिर को भी चलता करेंगे। इस मरतबा देखिए हो, क्या गेंदबाजी, देखिए टप्पा परतो की परतो, आणि गेंद जा रही है कीपर के हाथ में, क्या गेंदबाजी कर रहे हैं सुहेल, बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है मैदान के अंदर। देखिए सुहेल क्या गेंदबाजी अपने टीम के लिए, एक ही रन खर्च किया, एक बल्लेबाज को चलता किया है। पहली ओवर में अरसलान ने 10 रन खर्च किए थे, और एक बल्लेबाज को चलता किया था, अल्तमश नाम की बड़ी मछली फंसाई थी, और अल्तमश को भेजा था बैक टू पवेलियन। सुहेल ने एक बल्लेबाज को चलता किया है, और एक ही रन खर्च किया इस ओवर की आखिरी 2 गेंद। इस मरतबा देखिए आउदे का नाता, गेंद को भेजा है सीमा रेशा पार, अंपायर का इशारा, षटकार। इस 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 17 या आंकड़े पर इस ओवर की आखिरी गेंद लेके। देखिए सुहेल के ऊपर हल्ला बोला है, आमिर ने दूसरी गेंद पे हल्ला बोला सुहेल के ऊपर, फिर से एक मरतबा सुहेल, इस मरतबा फिर से एक बार उड़ाया है, गेंद को भेजा है तारामंडल में 6 और 6 रनों के लिए। अमीर ने 2 गेंदों में 2 बड़े हल्ले बोले सुहेल के ऊपर, क्या स्ट्रोक खेला था, ताकत भरे स्ट्रोक, 2 गेंदों में 2 बड़े हिट लगाए थे सुहेल के खिलाफ आमिर। अभी गेंदबाजी मार्ग पर आए, हाँ गेंदबाजी मार्ग पर
पहली ओवर में अरसलान ने 10 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता है कहता। दूसरी ओवर में सुहेल आए, 4 गेंदों में 1 रन खर्च किया और लास्ट की 2 गेंदों में 2 बड़े हिट जड़े आमिर ने सुहेल के खिलाफ। अब आए ताहा गेंदबाजी मार्ग पर, देखते हैं किस प्रकार की गेंदबाजी करते हैं अपने टीम के लिए। देखिए अफजान आए, अफजान का बल्ला अब तक बोला नहीं है मैदान के अंदर। उनके सामने ताहा, देखते ताहा किस प्रकार की गेंदबाजी करते हैं उनके साथ खिलाफ। अफजान है बल्लेबाजी मार्ग पर, उनके सामने ताहा उर्द विकेट से गेंदबाजी करेंगे। इस मरतबा पटकी हुई गेंद थी, उसे खेल दिया है। फील्डर आए महमूद, 1 ही रन मिलेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 24 या आंकड़े पर। देखिए ताहा आए गेंदबाजी मार्ग पर, पहली गेंद पे 1 रन खर्च किया है। देखते अब तक 5 गेंदें आना बाकी। देखते हैं आमिर जिन्होंने सुहेल के खिलाफ 2 गेंदों में 2 बड़े हिट लगाए थे, अब ताहा के खिलाफ किस प्रकार की बल्लेबाजी। इस मर्तबा देखिए गेंद जा रही है सीमा रेखा के पार, अंपायर जी का इशारा, चौकार। रुकने का नाम नहीं ले रहे, क्या बल्लेबाजी। आमिर रुकने का नाम नहीं ले रहे, क्या बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर। आमिर खलबली मचाने वाली बल्लेबाजी आमिर के बल्ले से। इस मर्तबा फिर से उड़ाया है फील्डर है अरसलान, लेकिन कोई गलती नहीं करेंगे, 1 रन चुराएंगे। दूसरा रन भी आसानी से मुकम्मल। इस 2 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है। उछलता कूदता 30 या आंकड़े पर, अब तक 3 गेंदें आना बाकी है। देखिए क्या गेंदबाजी, कभी बल्लेबाज तो कभी गेंदबाज। देखते हैं आमिर क्या बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही अच्छी बल्लेबाजी आमिर की तरफ से देखने मिली है दर्शकों को। फिर से एक मर्तबा और तो कैसे गेंदबाजी कर रहे था, इस मर्तबा फिर से उड़ाया है, गेंद को भेजा है तारामंडल में 6 और 6 रनों के लिए। बाजी कर रहे मैदान के अंदर। देखिए कह रहे मानो कब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, इस प्रकार की बल्लेबाजी आमिर की तरफ से देखने मिल रही है। फिर से एक मर्तबा ताहा के खिलाफ, इस मर्तबा देखिए खेल दिया है गैप में, गेंद जा रही है 1 बाउंस सीमा रेखा पर, अंपायर जी का वेगलाच स्टाइल, चौकार। चार रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 40 या आंकड़े पर। देखिए आमिर फिर से एक मर्तबा, इस मर्तबा पुल। देखिए अनसक्सेसफुल, क्या फील्डिंग, क्या एफर्ट, 2 रन, तीसरे रन की कोशिश, लेकिन थर्ड अंपायर लिया है, दूसरे रन। इसके बाद होने वाला मुकाबला खामगांव बनाम अम्बेद, दोनों टीम के कप्तान से गुजर के टॉस के लिए आ जाए। देखिए आमिर क्या बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर, आई गेंद को भेज रहे हैं 6 और 4 रनों के लिए। अल्तमश ने पहली गेंद पे छक्का लगाया था, उसके बाद अल्तमश की इनिंग का खात्मा हुआ था, लेकिन आमिर क्या बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। इस मर्तबा देखिए OUT आउट। देखिए आमिर के इनिंग का खात्मा, क्या बल्लेबाजी कर रहे थे आमिर। देखिए अंपायर जी कह रहे ना मुन्ना ना, इसी गलती नहीं करनी चाहिए थी आमिर को। आमिर के इनिंग का खात्मा।
में स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 41 के आंकड़े पर। अब तक इस इनिंग की इस ओवर की आखिरी 6 गेंदें आना बाकी। उमेर आए गेंदबाजी मार्ग पर। आमिर आमिर के इनिंग का खात्मा हुआ। रनआउट के इस रूप में मिले थे आमिर। देखिए बड़ी मछली मिली थी रनआउट के रूप में आमिर नाम की। अब देखते हैं आमिर की जगह संभालने के लिए मैदान के अंदर रिजवान गए। छोटा पैकेज बड़ा धमाका बन सकते हैं क्या रिजवान? देखिए अफजान उमेर की पहली गेंद फेस करेंगे। इस इनिंग की आखिरी 6 गेंदें बाकी। इस मर्तबा देखिए हो क्या गेंदबाजी। अंपायर का इशारा बैटिंग टीम व्हाइट के लिए। देखिए फेयर डिलीवरी डॉट बॉल। देखिए उमेर पहली गेंद बिंदी फेंकी है। अब तक इस इनिंग की पांच गेंदें आना बाकी। देखिए अफजान का बल्ला कुछ बोला नहीं है मैदान के अंदर। फिर से एक मर्तबा इस मर्तबा उड़ाया है लेकिन अफजान के इनिंग का खात्मा। अफजान को भी जाना होगा बैक टू पवेलियन। पहली ओवर में अरसलान ने 10 रन खर्च किए थे। दूसरी ओवर में सुहेल ने 13 रन खर्च किए थे। तीसरी ओवर में तहान ने 18 रन खर्च किए थे। इस मर्तबा देखिए देखिए थोड़ी सी मिस फील्डिंग। एक रन आसानी से मुकम्मल। दूसरे रन की कोशिश और खराब थ्रो। 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 43 ये आंकड़े पर। देखिए अब तक इस इनिंग की आखिरी 3 गेंदें आना बाकी। उमेर ने बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है। आमिर ने जो बल्लेबाजी की थी क्या बल्लेबाजी कर रहे थे। रनआउट के रूप में आमिर आउट हुए थे। इस मर्तबा देखिए हो इस मर्तबा देखिए क्या गेंदबाजी। इस मर्तबा रनआउट के रूप में दानिश के भी इनिंग का खात्मा। संभालने के मैदान के अंदर सुहेल। देखिए रिजवान। देखिए इस इनिंग की आखिरी 2 गेंदें आना बाकी। रिजवान है स्ट्राइक पर पहली गेंद फेस करेंगे। इस मर्तबा उड़ाया है बैट की लीडिंग गेज। एक रन चुराने से नहीं रोकेंगे। इस एक रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 44 ये आंकड़े पर। अब तक इस इनिंग की इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। क्या गेंदबाजी उमेर कर रहे। बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है। आमिर ने जो बल्लेबाजी की थी अपने टीम के लिए हर गेंद को भेज रहे थे 6 और 4 रनों के लिए। देखते हैं इनिंग की आखिरी गेंद। उमेर फिर से एक मर्तबा राउंड किट से गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। इस मर्तबा देखिए खेल दिया है। 1 रन आसानी से मुकम्मल। 1 ही रन से संतोष होने पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ती। स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचा है 45 या आंकड़े पर। अगर सालिक इलेवन महार को जीतना है तो 24 गेंदों में 46 रन बनाने होंगे। 24 गेंदे और 46 रनों की जरूरत।
लास त्याचबरोबर मनपूर्वक आभार फैजान माटवणकर यांचा आवाज आपण ऐकत होतात. चला बॅटर मैदानावरती पाठवा. टीम सालिक 11 महाड आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये आझाद वरण असे दोन महत्वपूर्ण संघ मैदानावरती आपल्या नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळतात. थंडीचं वातावरण झालंय तरी सुद्धा आमचे प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत. मैदानाच्या चौबाजूला आमचं प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या आतमध्ये खेळणारे सगळे गुणवान खेळाडू आणि व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर, त्याचबरोबर tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले आमचे सगळे लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मनफ्रॉम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीकडे आपण लगेच वळलोय. त्यातील पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये सालिक 11 महाड त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आझाद वरण आपल्याला पाहायला मिळतीये. आणि त्याचबरोबर पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला, दावा बनला त्या 45-46 धावांची टोटल या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते. सेकंड इनिंग असेल, उत्तरार्धाचा खेळ, दुसरं सत्र आपल्या समोर येईल आणि या दुसऱ्या सत्रातील आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी अल्तमश आणि त्याचबरोबर समोर सलामीसाठी अर्सलान आणि त्यांच्या साथीला तहा. निर्णायक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 24 बॉल मध्ये पाठलाग करायचा या महत्वाच्या 46 धावांचा. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. विनंती करेन जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये, आपण स्पीडअप घ्या. 24 बॉल मध्ये 46 धावा या बनल्या जातील की नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आणि त्या प्रश्नांची उत्तरं सगळी गुलदस्त्यामध्ये आहेत. कुणालाच माहित नाहीये काय घडेल या मॅचचं चित्र, पण येणारे 24 चेंडू सांगून जातील की कोण जिंकेल या मॅचला. महाड तालुक्यातील दोन्ही दिग्गज संघात एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. बराच क्रिकेट एकमेकांच्या समवेत खेळलेत, समोर खेळलेत, सोबतही खेळले, पण तिकडे मात्र आपण पाहतोय आता निमित्त पुन्हा वेगळं आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन कट केला. अर्सलान पल्लवकरच्या बॅट मधून पहिला डीप पॉइंटला हा चौकार. मध्ये पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना कट केलं, फक्त दिशा दिली. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. 46 धावांचा पाठलाग आम्हालाही करायचा इरादे स्पष्ट करणारा चौकार होता. याही वेळेचा हा ट्रॅकर आता यांना एक्सेप्टेड बाउन्स. अनेक उसळी घेत असताना, टप्पा पडत असताना चेंडू कीपरचा वेध घेताना पाहायला मिळतं. डॉट बॉल. अल्तमश या गोष्टीसाठी ओळखले जातात. महत्वपूर्ण खेळाडू आहेत, चांगल्या रीतीची गोलंदाजी करून दाखवावी लागेल. आणि एकंदरीत ज्या विश्वासानं आपल्याला बॉलिंगसाठी पहिल्या पॉवर प्ले षटकासाठी बोलवण्यात आलंय त्या विश्वासाला साथ ठरणारी गोलंदाजी करावीच लागेल. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. 2 चेंडू मध्ये 4 धावा. जो पहिलाच बॉल होती चौकार आला, त्यानंतर लगेच डॉट बॉल आला. चला स्पीडअप घ्या, त्वरा करा. बघा वेळ आपल्याकडे कमी आहे, या गोष्टीकडे लक्ष वेधतोय मी दोन्ही टीमचं. पुढचाच बॉल, यावेळीचा खुलातला बॉल अडवा. बॅटनं फक्त फ्लिक केलं, चांगल्या पद्धतीची दिशा बॉलला दिली. मिड विकेटची दिशा, फिल्डर फंबल झाले, त्याचा फायदा 2 बॅटरने उचलला. बघता बघता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलंय आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 6. 3 चेंडू झाले, 6 धावा धावफलकावरती. शांत आणि त्याच वेळीची संयमी सुरुवात या मॅचची पाहायला मिळते. उत्तरार्धाचा खेळ चालू झाला. पुढचाच बॉल, पाठची कडा आडवा, बॅटनं फ्लिक, अगदी फक्त बॉलला दिशा दिलीये. लॉंग लेग आणि अगदी फाईन लेगच्या दिशेला चेंडू, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा तिकडे मिळताना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या तर वाढतीये. संघाचा धावफलकावरती आपण पाहतोय 10 अप्रतिम बॅटिंग अर्सलान पल्लवकर मैदानावरती. डावीचा स्ट्रोक गॅप मध्ये खेळायचा होता. मिड ऑफला फिल्डिंग चांगली झाली आहे. त्याच वेळेला बॉलची फेक सुद्धा आपण बघता बघता वेगानं 1 धाव पूर्ण करण्यात आली आणि ते एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात.
या पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. या पूर्णपणे उत्तरार्धाच्या खेळामध्ये वैयक्तिक पहिलाच बॉल फेस करतील तहा. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. इकडे दिशा दिली आहे शॉर्ट पॉइंटला. फिल्डर आले तिकडे, प्रयत्न त्यांनी केले. बघा दुखापत झाली का पहा खेळाडूला. अति वेगानं धावत असताना खेळाडू पडले, दुखापत झाले का पहिलं पहा. दोन धावा तिकडे मात्र आपण जर पहिले तर धावल्या गेला. दोन धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना तब्बल 13 धावा धावफळकावरती त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा अपेक्षित होत्या ना तेवढ्या धावा मी म्हणेन आल्या. कारण की 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 46चा पाठलाग करायचा. पहिल्या 13 धावा आल्यानंतर आत्मविश्वास थोडासा इकडे मात्र दुणावला जाईल. आता अगदी 10ची सरासरी राखली तरी चालेल. एकात मोठा फटका त्या पलीकडे आला तर या मॅचवरती टीम सालिक 11 महाड संघ निश्चितपणे कमबॅक करेल. या मॅचवरती वर्चस्व गाजवण्याची क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आहे आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगलं क्रिकेट खेळून दाखवावंच लागेल. टीमची धावसंख्या धावफळकावरती थांबली आहे. 13 पहिली ओव्हर संपली आहे. आता येणाऱ्या 18 बॉल 33ची गरज आहे. 11.00च्या सरासरीने खेळ चालू करायचा आहे. इथून पुढे सालिक 11 महाड संघाला चला स्पीडअप घ्या. 18 बॉल 33ची गरज. अर्सलन बल्लवकर स्ट्राईकला पाहायला मिळतील. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले, तेही प्रभावित करणार राहिले. एक शॉट बॅकपट अगदी पॉइंटला गेला डीप मध्ये तिकडे बॉल. एक फाईन लेगला आपण चौकार पाहिला आणि अशाच मोठ्या फटक्यासाठी ओळखले जातात अर्सलन. समोर आपण पाहतो अमीर गोलंदाजीसाठी आले. पहिलाच बॉल वाईट स्वरूपाचा फेकताना पाहायला मिळतात अमीर. यावेळेला खूप सारा बाहेर चेंडू टाकण्यात आला. तिथे मात्र अवंतर स्वरूपाची धाव मिळते आणि त्या अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 14 धावा धावफळकावरती. चौदा धावा धावफळकावरती लागलात. अमीरला चांगली बॉलिंग करून दाखवावी लागेल. चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना धावा मात्र त्याला थांबवाव्याच लागतील. कारण की 46 धावांची एक टोटल आहे. या 46 धावांची टोटल तेवढीशी जास्त नाहीये आणि कमी नाहीये. यावेळेला स्विच हिटचा फटका पुन्हा खेळायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, प्रयत्न असफल राहिले. त्याच दरम्यान बघता बघता एका धावेसाठी प्रयत्न करण्यात आले पण तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव पूर्ण होत असताना एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफळकावरती लागल्या जातात. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते की इम्पॉर्टंट मॅच आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचा आपण जर विचार केला खूप सारी मेहनत प्रत्येकाने केली आहे. त्याही पलीकडे शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव यांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत ही भव्य दिव्य स्पर्धा सजवली आहे. आजची पहिली रात्र आपण पाहतो मैदानावरती. यावेळीचा बॉल अप्रतिम वेग राहिला. सुसाट रंपाट बॉल, तहाला कळलंच नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अमीर चांगली गोलंदाज आहेत. अमीर यांच्याकडे ताकद वेगळीच आहे. अमीर यांच्याकडे क्षमताही चांगली आहे आणि होय अमीर या मॅच मध्ये कमबॅक करताना बघायला मिळाले. टीमची धावसंख्या 15 आणि या दुसऱ्या षटकातील आपण जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपला. मात्र 2च धावा खर्च केला. त्याच्यामध्ये एक वाईड, एक सिंगल, एक डॉट बॉल आपण पाहिला. हा पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू अडवा, बॅटनं तहानं फटका तर खेळला. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान झाला. बघता बघता 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी यावेळेला चौकार. अमीरच्या अगेन्स्ट फटका आलाय. एक फटका खूप सारा महत्वाचा आहे टीम महाडसाठी. यावेळीचा फुल टॉस होता. शॉर्ट पॉइंटला स्टिअर करायचं होतं. फिल्डर तिकडे येताना मला मिळाले. बघता बघता तिथे आपण जर पाहिलं तर एक धाव निश्चितपणे मिळते आणि त्याच एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 20 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 20 धावा आलात. अजून 26 ची गरज आहे. येणाऱ्या 14 बॉल मध्ये
26 धावांची आवश्यकता. खेळत असताना टीम सालिक 11 महाड संघासाठी दोन्ही इम्पॉर्टंट टीम एका बाजूला आझाद वरण आपण पाहतो, एका बाजूला सालिक 11 महाड. पुढचा बॉल यावेळीचा फटका. हाफ ट्रॅकर बनवून खेळायचं होतं पण त्याच वेळेला शॉर्ट फन लेगला पकडले गेलेत. एक मोठी विकेट, एक महत्वपूर्ण खेळाडू अर्सलान लवकर मैदानाच्या बाहेर. अमीरनं मात्र आपलं काम चूक बजावले. अर्सलन यांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि त्याच वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. बरकत यांना मात्र धावा बनवाव्या लागतील. मागील मॅच मध्ये काय खेळले होते बरकत, त्यांनी आल्याला 2 षटकार ठोकले होते, तेही सूरज पाशीलकरच्या अगेन्स्ट. आणि आताही तोच कारनामा करून दाखवावा लागेल. समोर दिग्गज खेळाडू आहे अमीर. यावेळीचा बॉल अप्रतिम राहिलाय. सरळ रेषेमध्ये येत असताना सुसाट चेंडू पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरं संपलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा 20. 12 चेंडू आणि आता 26 धावांची आवश्यकता. 13.00च्या सरासरीनं बॅटिंग आता कंपल्सरी करावी लागेल सालिक 11 महाड संघाला जर इकडे जिंकायचं आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. चला टीम आझाद वरण, आपण वेळ खर्च करायचा नाहीये, कोणती टीम मीटिंग नको विनंती करेन. यानंतरची मॅच होईल टीम आंबेत आणि टीम खामगाव. आपण सुद्धा रेडी राहायचंय. नवीन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अक्रमला विक्रम रचायचा आज या स्पर्धेमध्ये. अगदी जिंकायचं आहे तर मात्र चांगली गोलंदाजी अक्रमला करून दाखवावी लागेल. चला स्पीडअप घ्या. षटक्यातील पुढचा बॉल समोर तहाचा अगदी फटका फसला. बॅटची लिडिंग एज शॉर्ट फंडिंगला सोप्पा झेल आणि इकडे तहा सुद्धा बाद. एक मोठी विकेट, मोठा धक्का सालिक 11 महाड संघाला. म्हटलं ना अक्रम आले, त्यांना माहितीये विक्रम रचायचं तर त्यासाठी विकेट तर घ्यावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. 20 धावांवरती थांबवलं गेलंय सालिक 11 महाड टीमला. आता येणारे 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता अजूनही तशीच्या तशी बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश दाखल होताना पाहायला मिळतात. ज्या खेळाडून मागील मॅच गाजवली, बॅटिंग करत असताना आताही तेच करावं लागेल. आता तर टीमला आवश्यकता आहे, खूप सारी गरज आहे मोठ्या फटक्यांची. तिथे मात्र डॉट बॉल हरीश खेळताना पाहायला मिळतील. 10 बॉल 26 धावांची आवश्यकता. जिकडे 12 बॉल मध्ये 26 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 चेंडू मध्ये एक विकेट तर आली, धाव एकही आली नाहीये. पुढचा बॉल याही वेळेचा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. अशा मॅच रंगतायत आणि मग मॅच रंगतात तर आमचे प्रेक्षक वर्ग तरी झोपणार कसे, कारण की काही इथून जरी थंडी असल्यामुळे घरी गेले पण ते अजूनही मॅचचा आनंद घेतात. जवळजवळ 731 आपण पाहतोय लोक आता या मॅचचा आनंद घर बसल्या घेतात. tenniscricket.in या वाहिनीवरती 700हून अधिक व्ह्यूअर्स आपण पाहतोय या मॅचला. प्रेक्षक वर्ग पाहतात. यावेळेला काय घडतंय, डिरेक्ट हिटचा प्रयत्न शेवटच्या क्षणी बघता बघता वेगाने एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 21. 4 चेंडू वापरले गेले 1 धाव बनवण्यासाठी.
महत्वाची मॅच, महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही खेळताय आणि महत्वाच्या क्षणी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळून तर दाखवावंच लागणार आहे. यावेळीचा बॉल टप्पा पडलाय, लेग स्टिकच्या बाहेर निघालाय, पंचांनी कळवलाय हा वाईट बॉल आहे. इथे अतिरिक्त धाव मिळतीये. 24 धावांची आवश्यकता. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर बॉल बाकी आहेत 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 24 धावा. बरकत यांना मोठे फटके खेळावे लागतील. या वेळेला मात्र आपण पाहतोय फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आले, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा बरकत यांच्या बॅटमधून षटकार. षटकाराने मॅचची स्थिती बदलली आहे. 7 बॉल आता आवश्यकता 18 धावांची. 7 चेंडू 18 धावा. सर्वाधिक इम्पॉर्टंट बॉल असेल या मॅचचा आणि त्याही बॉलवरती आक्रमण तर झालंय. आताही बॉल बराच कालावधी हवेत राहिला. फिल्डर तर तिकडे आले, प्रयत्न त्यांनी केले, बॅकअप मिळेल तदूर बघता बघता 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी मानस धाडस झालं नाहीये. म्हणजे मॅच मध्ये काय बाकी आहे? 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावांची गरज. कोण जिंकेल या मॅचला? टीम वरण की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम महाड? एका बाजूला सालिक 11 महाड, एका बाजूला आझाद वरण आपण पाहतोय. दोन इम्पॉर्टंट टीम आहेत. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली गेली. शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी सजवली गेली आहे. दैवित्यमान सोहळा, तुम्हा सर्वांना हवी हवी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. आजची ही स्पर्धेची पहिली रात्र आणि दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. षटकातील आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल टाकला जाईल. रिजवान गोलंदाजीसाठी आले. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. हरीश महत्वाचे खेळाडू स्ट्राईक एंडला. 6 बॉल 16. चला स्पीडअप घ्या, त्वरा करा विनंती करेन. बराचसा वेळ खर्च करताय. यानंतर अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या रात्रीचे. षटकातील यावेळीचा पहिला बॉल. रिजवान थांबले. हा दबाव आहे, हा प्रेशर आहे या स्पर्धेचा, हा दबाव आहे, हा प्रेशर आहे या मॅचचा. कारण की 6 बॉल मध्ये 16 थांबवायच्यात रिजवानला आणि त्या बनवायच्यात हरीश आणि त्याच्या साथीला खेळत असताना बरकतला. धावा बनवावा लागतील. पुढचाच बॉल. यावेळीचा चेंडू अतिवेगानं सुसाट रंपाट, पण तो ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर. यावेळेला पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. म्हणजे काय बाकी राहिलंय तर आता 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. एक धाव कमी होतीये. तसे मात्र आपण जर पाहिलं तर आझाद वरण संघावरचा दबाव वाढत चाललाय. तशी एक डॉट बॉल फेकला जाईल ना, तिकडे मात्र सालिक 11 वरती दबाव येईल. या वेळेला काय घडलंय? बॅटची खडा, बॅटला ब्रश करत असताना अगदी कीपरच्या हातामध्ये विसावा घेणारा हा बॉल राहिलाय. एक मोठी विकेट. हरीश बाद. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आता सालिक 11 महाड संघ अडचणीमध्ये सापडलाय की काय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. आता येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर मेहमूद दाखल होताना पाहायला मिळतील. मेहमूद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यंग टॅलेंटेड खेळाडू, चांगलं क्रिकेट त्यांनाही खेळावं लागेल. मेहमूदला धावा बनवून दाखवाव्या लागतील. इकडे जर टीमला मोठा विजय मिळवायचा
5 बॉल 15 धावांची आवश्यकता. पुढे आहेत रिजवानचा हा बॉल काय घडलाय. तिकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न चालू झालाय. धाव इथे मात्र पूर्ण करण्याच्या नादामध्ये फलंदाज तर बाद झालेत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सुहेल दाखल होताना पाहायला मिळतील. महमूद बाद झालेत. या वेळेला मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय. 4 बॉल आणि आता 15 धावांची आवश्यकता. जे काही करतील ते बरकत या मॅच मध्ये करतील त्यांच्याकडे आशेनं पाहिलं जाते. याच वेळेला आपण जर पाहिलं तर फटका खेळलाय. डीपेसला कव्हरची दिशा निवडली. हो या मॅच मध्ये बरकत आहेत. ते काही करू शकतात. त्यांच्याच बॅट मधून आलाय हा मोठा चौकार. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे आता तीन चेंडू मध्ये आवश्यकता 11 धावांची. 3 चेंडू 11 धावा. सालिक 11 महाड की इकडे मात्र आझाद वरण. कोण जिंकणार या मॅचला. या मॅच मध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. चला स्पीडअप घ्या. त्वरा करा विनंती करेन. वेळ खर्च करायचा नाहीये. बराचसा कालावधी आपण खर्च करताय. 3 बॉल 11. यावेळीचा बॉल खोलातला टाकलाय. इकडे मात्र धाव घेण्याचा मानस धाडस निर्माण झालाय. बघता बघता एक धाव तिथे मिळाली आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तर वाढली आहे. धावसंख्या 36. 2 चेंडू आणि 10 धावांची अजूनही आवश्यकता बाकी आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. एक निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रोमहर्षकता वाढली आहे दुसऱ्या फेरीमध्ये. सर्वाधिक मॅचचा इम्पॉर्टंट बॉल 2 बॉल 10. यावेळीचा फुलटॉस ऑन साइडला जर फटका खेळलाय आणि स्ट्रोक सरळ मिड विकेटच्या वरून. बॉल सीमारेषेच्या पार. सुहेलच्या बॅट मधून झाला वार. मैदानाच्या आतमध्ये वरणकर झालेत गार. षटकार. येस रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मागितलाय. डिलिव्हरी. आता येणारा 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. प्रेक्षकांची आणि त्याच वेळेला सगळ्यांची थंडी उडवणारा हा सामना राहिलाय. दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना रंगात आलाय, डंगात आलाय. सुहेल खेळपट्टीवरती खेळतात आणि सुहेलच्या बॅटमधून आता षटकार आलाय. तोही महत्वाच्या क्षणी. 1 चेंडू 4 धावेची आता आवश्यकता आहे बाकी. 1 बॉल 4. सालिक 11 महाड की आझाद वरण. कोण जिंकेल या मॅचला. कुणी जिंकू. विजय मात्र क्रिकेटचा. 800हून अधिक आपण पाहतो व्ह्यूअर्स या मॅचचा आनंद घेतात. आता 1 बॉल 4 आणि यावेळेचा भन्नाट बॉल. तिकडे मात्र कीपरचा वेध घेत असताना डॉट बॉलची सांगता. सामना जिंकला टीम आझाद वरण संघानं. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि इथून पुढे दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा.